सो ये लगा थी अपनी ट्रेन और ये जा रहा है फर्स्ट एसी जो और ये आ रहा है सेकंड एसी। सो मेरा इसमें ही है और एक कूपे जैसा मिलता है अगर आपको। तो ये देखिए जो मैं बात करता हूँ ना हैंड टेबल की जो, और यहाँ पे वैसे पूरी प्राइवेसी होगी। हो गया सेट। व्हिडिओ आपला मराठीमध्ये बनवतोय ऑन टाइम घेतलेत पोहे, सकाळचा नाश्ता केलाच नव्हता। हे मागवलं होतं मी झोमॅटो मधून जेवण, ही शेवभाजी मागवतो आणि ही राईस प्लेट मागवली होती। नमस्कार मंडळी, हर हर महादेव, वेलकम टू देवभूमी उत्तराखंड। हरिद्वार मध्ये आपण आलो आहोत। 31 तासाचा प्रवास होता माझा जो मी मुंबईवरून चालू केला होता, एकदम बेस्ट। नमस्कार मंडळी, हर हर महादेव, आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आणखीन एक नवीन प्रवासात। मी खूप विचार करून हा व्हिडिओ बनवतोय। मी ॲक्च्युली हा व्हिडिओ हिंदीमध्ये बनवणार होतो परंतु व्हिडिओ आपला मराठीमध्ये बनवतोय। मी चाललो आहे आपल्या महाराष्ट्रामधून देवभूमी उत्तराखंडमध्ये 2 धाम करण्यासाठी, केदारनाथ व बद्रीनाथ। त्याचं संपूर्ण तुम्हाला बजेट देतोय आणि माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा सेकंड एसी मधून प्रवास करणार आहे। आपल्या मुंबईच्या बांद्रा टर्मिनसवरून दररोज चालणारी ट्रेन नंबर 19,019 या ट्रेनने आज सेकंड टायर एसीने प्रवास होणार आहे माझा, मुंबईपासून ते हरिद्वारपर्यंत। तर कसा असतो सेकंड एसी, काय काय जर तुम्ही फर्स्ट टाइम जर्नी करता तर तुम्हाला काय काय बघायला भेटेल, काय एक्सपिरियन्स असेल, सर्व काही सांगतो। त्यासाठी मी मराठीत व्हिडिओ बनवतो, तर खूप सारं प्रेम द्या मंडळी। असंच प्रेम राहिले तर मी संपूर्ण माझे व्हिडिओ मराठीमध्येच बनवेल। हा A1, तर इकडे माझा सीट लागली 47 साईड विंडो मी घेतली होती 2 महिने अगोदर मी तिकीट काढली होती। आणि इकडे कॅन्टीन वगैरे आहे, तर MRP बघूनच घ्या, जास्त पैसे अजिबात देऊ नका, ओके। आणि सर्व काही एकदम व्यवस्थित आहे। गाडीमध्ये पेंट्री कार नाही आहे। पेंट्री कार म्हणजे रसोई जे आतमध्ये जे जेवण तेन बनतं त्याच्यामध्ये काय ओव्हरचार्ज होतील, काय जास्त पैसे घेतील, मी सर्व काही सांगतो। आणि इथून गाडीचा सुटायचा टाइम आहे दररोज 12 वाजून। गाडीचा सुटायचा टाइम आहे इकडे 12:20 आता 12:15 झालेत। 5 मिनिटांनी गाडी आपली इथून रवाना होणार आहे। सो चला आतमधून कोच दाखवतो। या ट्रेनमध्ये तुम्हाला स्लीपर क्लास, थर्ड एसी, थर्ड इकॉनॉमी, सेकंड टायर आणि फर्स्ट एसी हे सर्व कोच तुम्हाला या ट्रेनमध्ये मिळणार आहेत। थोडंच की ही ट्रेन थोडी जास्त टाईम घेते हरिद्वारपर्यंत। बाकी आपल्या मुंबईवरून आणखीन 2 ट्रेन चालतात, त्यांचे मी नंबर खालती देतोय। जर तुम्हाला त्या ट्रेननी जायचं असेल तुम्ही त्या ट्रेननी पण प्रवास करू शकता। सो ये लगा थी अपनी ट्रेन हरिद्वार एक्सप्रेस जो कि ठीक 12:20 पे निकलेगी। अभी टोटल 1 घंटा 20 मिनट पड़ा हुआ है। ट्रेन नंबर 19,019 हरिद्वार एक्सप्रेस फाइनली। ये देखो बांद्रा टर्मिनस। तो चलिए सेकंड एसी का कोच आई थिंक ए साइड आएगा। ट्रेन में पीछे की तरफ 2 जनरल के कोच मिलेंगे। अगर जनरल से सफ़र करना है तो पीछे 2 आगे 2, टोटल 4 जनरल के कोच रहेंगे। और ये जा रहा है फर्स्ट एसी जो इस ट्रेन में आपको एक ही कोच मिलेगा, ओके। और ये आ रहा है सेकंड एसी। सो मेरा इसमें ही है, A1 47 सीट नंबर है। हाँ यहाँ पे रहेगा मेरे को, यहाँ पे। तो देखते हैं क्या होता है, फिर जाता हूँ मैं यहाँ पे पीछे। और सेकंड एसी के 2 कोच मिलेंगे। उसके बाद थर्ड टायर एसी स्टार्ट हो गए जो कि 6 कोच है, सॉरी 4 है आई थिंक। एंड फिर थर्ड इकोनॉमी के कोच है, बाकी स्लीपर के क्लास कोच स्टार्ट हो गए इसके स्लीपर क्लास के कोच। और मैं सबके टिकट स्क्रीन पे लगा रहा हूँ, आप आपके अकॉर्डिंग बुक करके आ सकते हो और आपका जर्नी स्टार्ट कर सकते हो। चलो मैं चलता हूँ अभी एकदम पीछे। मुंबई से ट्रेन हरिद्वार के लिए रन करती है, उसके ऑलरेडी वीडियोस पड़े हुए हैं, आप वो भी देख सकते हो। अगर आपको हरिद्वार एसी ट्रेन से जाना है तो उसका भी डेडिकेटेड वीडियो पड़ा हुआ है। तो अभी ये जा रहा हूँ मेरी ज़िंदगी की फर्स्ट सेकंड एसी जर्नी, बहुत खुश हूँ। इस ट्रेन में पेंट्री कार नहीं है। पेंट्री कार नहीं होने के कारण अपना फूड आप साथ में रखना, बाकी तो आप ऑनलाइन बुक कर सकते हो। बाकी क्या ओवरचार्ज होगा, क्या कुछ नहीं होगा, सब कुछ बताता हूँ। डोर्स ओपन कर दिए हैं, तो चलिए चलते हैं मेरी लाइफ की फर्स्ट जर्नी करने के लिए। ये 47 मेरी सीट नंबर। और प्लग की बात करो तो यहाँ पे एक प्लग है और बेस्टिंग सामान एडजस्ट हो गया नॉर्मल सा। और साइड अपर के लिए भी यहाँ पे एक प्लग मिलेगा। बाकी अगर आपको इस साइड की सीट मिलती है, टोटली इस ट्रेन में कैपेसिटी सीट की है 52 और एकदम नॉर्मल सा। और एक कूपे जैसा मिलता है। अगर आपको ये साइड का सीट मिला तो आप इसको आराम से ऐसा ढक सकते हो। ये देखो अभी आप आ गए एकदम अपने जोन में एकदम भारी। सो ये मिला है पाउच और इसमें क्या क्या मैं आपको बताता हूँ। तो ये देखिए जो मैं बात करता हूँ ना हैंड टेबल की, जो सेकंड एसी में आपको दे देते हैं पाउच के अंदर, और थर्ड एसी में वैसा नहीं होता है। थर्ड एसी में आपको मांग के लेना पड़ता है। सो एकदम सेट। और यहाँ पे वैसे पूरी प्राइवेसी होगी, इतनी भी नहीं होगी बट ठीक है, जितनी होगी उतनी। और बहुत अच्छे से सेकंड टायर एसी हो गया भाई
बंदोबस्त। 1 मिनट हो गया सेट। कुछ टॉयलेट पानी वगैरह भी ठीक ठाक आ रहा है। सेम एक इंडियन और एक वेस्टर्न। एक सब्सक्राइबर ने बोला कि दादा टॉयलेट नको दाखव, त्यासाठी नहीं दिखाऊंगा। और ये डस्टबिन वगैरह। और बस यहाँ से एंट्री करते ही मेरी सीट और को पैसेंजर साइड अपर वाले सो आ चुके हैं। ट्रेन आपल्या महाराष्ट्राचे एकूण 5 रेल्वे स्टेशन कव्हर करते। पहिला बांद्रा, दुसरा बोरिवली, तिसरा वसई रोड, चौथा पालघर आणि शेवटचा दौंड रोड। तर असे 5 रेल्वे स्टेशन कव्हर करते। जर ह्या रेल्वे स्टेशन जर कोणाला बोर्ड करायचं तर करू शकतात। महाराष्ट्राचे एकूण 5 रेल्वे स्टेशन कव्हर होतील। सो चला, फक्त राहिले 2 मिनटं। ऑन टाईम 12:20 ट्रेन आपली निघाली आहे आणि गाडीचा प्रवास, गाडी ऑन टाईम असते नेहमी। नेक्स्ट हॉल्ट आहे बोरिवली आणि बोरिवलीमध्ये भेटतो, थोडंसं जाऊन आतमध्ये विश्रांती करतो नाही का। आणि बघूया, ट्रेन निघली ऑन टाईम। या ट्रेनचं स्लीपर क्लासचं तिकीट फक्त तुम्हाला 710 रुपये पडतं। जर तुम्हाला स्लीपर क्लासनी यायचं तर मी ज्या अगोदर जर्नी केलेले व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या। सो चला, हेच करतोय बांद्राला आपण क्रॉस। तो हे बघा, आतमध्ये असं असेल कुछ एकदम भारी पद्धतशीर। आणि हा माझा सीट आहे, कवर लावलाय उशीला आणि इथे असं ठेवलं। बाकी मी मगाशी घेतलं होतं खाण्यापिण्याचं आणि पाण्याची बॉटल 14 रुपयालाच आहे आणि हे 40 रुपयाला। ओके, सो इथे बसतो, थोडा खूप वेळ झाला नाही बसलोय। आणि आता प्रायव्हेसी बघा तुम्ही इकडे, हे तुम्हाला सेकंड AC मध्ये भेटते असं। आता हे झालं तुमचं पूर्ण कवर आणि असा तुमचा हा पूर्ण कोच कसं आहे। चार्जिंगची प्लग भेटते, एक पर्सनल तुम्हाला लाईट भेटते इथे। ओके, आणि त्या साईडला चार्जिंगचा प्लग आणि एक वरच्याला। सेकंड AC मध्ये असं होतं की फक्त जे साईडचे सीट असतात, जिथे अप्पर, मिडल आणि लोअर असतो, तर तिकडचा जो मिडल बर्थ असतो तो निघून जातो आणि सीट कॅपॅसिटी पण कमी होते, फक्त 50 जणांची असते। सो नेक्स्ट स्टेशन बोरीवली आहे, ते दाखवतो, तो पण थोडा विश्रांती करतो मी। हे आलं बांद्रानंतर दुसरं रेल्वे स्टेशन बोरिवली। आता इकडून काही लोक बोट करतील आणि बघूया, भरपूर जण आहेत बोट करणारे। बोरिवली रेल्वे स्टेशन इकडे टोटल 3 मिनिटाचा हॉल्ट आहे गाडीचा आणि 3 मिनिटानंतर गाडी इकडे निघते पुढच्या रेल्वे स्टेशनला, जे आहे वसई रोड। आणि त्यानंतर पालघरला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। तो तोपर्यंत मी जागा नाही राहणार, मी झोपून जाईल। फक्त हा रेल्वे स्टेशन कव्हर करतोय जो आहे बोरिवली। सो आपला 3 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून ट्रेन निघाली पुढच्या रेल्वे स्टेशनला, जे आहे वसई रोड। सो गुड नाईट, शुभरात्र। सेकंड AC सगळ्यांनी पडदे लावून घेतलेत आपापले आणि सगळेजण आरामशीर झोपलेत। सो मी पण झोपतो। आणि जे सेकंड टायरमध्ये आहे ना, जे सीटची लेंथ पण थोडी लांबडी आहे, म्हणजे ना तुम्ही एकदम कम्फर्टेबल प्रवास करू शकता याच्यामध्ये। शुभरात्र। नमस्कार मंडळी, शुभप्रभात, हर हर महादेव। सकाळ झाली आणि सकाळचे साधारणतः 9 वाजलेत आणि मी मस्तपैकी झोप मारून उठलो। चलो आणि ही माझी सीट होती एकदम बॅक साईड विंडो। तो आता काही उठलोय बघा, अरे उघड, बाहेर एवढं कडक तर ऊन आहे आणि आतमध्ये फुल चिल। मंडळी मस्त उन्हाताणामध्ये आणि आपण पोचलो आहोत राजस्थानमध्ये। आणि बघा रॉकेट सोडले वर, जाम भारी वाटतं इकडे। 11 वाजले तर पुष्कळ टाइम आहे। सकाळी आपण उतरणार आहोत 7:50 हरिद्वारला। ज्या ट्रेननी मी प्रवास करतोय हरिद्वारपर्यंत, ही ट्रेन मुंबईपासून टोटल 77 रेल्वे स्टेशन घेते। 77 रेल्वे स्टेशनचा स्टॉप आहे ह्या ट्रेनला हरिद्वारपर्यंत, जे की खूप लॉंग टाईम घेते आणि जास्त वेळ घेणारी हीच गाडी आहे। तर येथे रतलाम मध्य प्रदेशमध्ये आहोत आपण, मगाशी मी राजस्थान बोललो, सॉरी। वेलकम टू रतलाम रेलवे स्टेशन मध्य प्रदेश। यहाँ पे टोटल 10 मिनट का हॉल्ट है, गाड़ी 10 मिनट यहाँ पे रुकेगी।
स्नॅक्स वगैरे खाण्यापिणे की चीजे ले परत हिंदीवरती गेलो. सो गाडीचा 10 मिनिटाचा हॉल्ट आहे इकडे रतलाम रेल्वे स्टेशनवरती, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि बघा खाण्यापिण्याच्या वस्तू तुम्हाला एकदम जोरात भेटेल. पवे, कटलेट, वडापाव वगैरे जे पाहिजे ते का एकदम भारी. आणि टोटल 10 मिनिटाचा रेल्वे स्टॉप आहे. हे बघा रेलच्या बॉटल असून हे लोक विकत नाही आणि बाहेरच्या बॉटल विकतात. हेच तर गडबड आहे या ट्रेनची. ह्याच नाही म्हणजे सर्व ट्रेनची. तो रतलाम रेल्वे स्टेशनवरती मी घेतलेत पोहे. सकाळचा नाश्ता केलाच नव्हता. म्हटलं बघूया ट्रेनमध्ये तर अजून तसं काय ट्रेनमध्ये तसे भरपूर जण आलेत. सो इकडे असे कॅन्टीन बनलेले आहेत स्टेशनवरती. आणि रतलाम हा खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे मध्य प्रदेशचा. सो 10 मिनिटाचा हॉल्टे जाऊन सकाळचा नाश्ता करतो आधी. आणि ही माझी सीट आहे 47. आणि मजा येते प्रवासाला. तर तुम्हाला शॉर्टमध्ये प्रवास दाखवतोय. बाकी जर्नी नक्की करा एकदा सेकंड AC मध्ये तुम्ही. या तुम्हाला आताची करंट सिच्युएशन दाखवतो गाडीची काय आहे. क्लिनिंग वगैरे ऑन टॉप सगळं व्यवस्थित आहे. पाणी वगैरे सर्व काही आहे. आणि सो इकडे आपला पुश. आत्ताची परिस्थिती सगळेजण निवांत झोपलेत. आणि ही माझी बॅग. त्यांनी रात्री काय अंधेरा होता म्हणून तुम्हाला काही जास्त दाखवू नाही शकलो. तसं मग दाखवण्यासारखं एवढंच आहे. आणि त्या साईडला टोटल 4 सीट आहेत. आणि इकडे अप्पर आणि डाऊन. मेन मला ह्या गोष्टीचं लय आवड आहे. म्हणजे पडदा लावा तुमचं काही करा तिकडे. ट्रेनमध्ये घेतली कॉफी जी 10 रुपयाची आहे. आणि बाईने 20 रुपयाला दिली आहे. काय नाही करू शकत. राजस्थानमध्ये आलो आहे आपण. दुपारचे वाजलेत 5 आणि आपण येऊन पोहोचलो राजस्थानच्या धारा रेल्वे स्टेशनला. आणि इकडे थोडंसं ढगाचा माहोल आहे. बघा एवढं भारी वाटतं. एकदम भारी मात्र आहे. सेकंड AC मध्ये शांतता भरपूर आहे. म्हणजे तुम्ही निवांत ट्रॅव्हल करू शकता. स्वच्छता प्लस फक्त साईड पेंट्री असल्यामुळे 2 पैसे जास्त घेतात एवढंच. आणखीन एक गोष्ट, ही पाण्याची बॉटल आहे इंडियन रेल्वेची. जी रेल बॉटल आहे 14 रुपयाला. बट ह्या डेटमध्ये सेल नाही केली जात. बाहेरचं पाणी विकलं जातं. मला कळत नाही असं का. जर ऑफिशियली अनाऊन्समेंट आहे या गोष्टी करायला, मग एखादा जण कंप्लेंट करतो, मग त्याच्या मागे येतात. मागच्या अमृतसरला पण गेलो तर माझे खूप भांडणं झाले होते. तर ह्या लोकांना कळलं पाहिजे. साईड पेंट्रीचं 20 रुपयाचं पाणी विकतात. येऊन द्या माझ्यासमोर, मी कंप्लेंट करणार आहे. मला अजून तो भेटला नाही आहे. आता तुम्ही बोलाल तू सेकंड AC मध्ये बसला आहे, महागडं तिकीट घेऊन गेला आहे आणि तो अशा गोष्टी. तसं नाही आहे भाऊ. 5 वर्ष घातलेत. 5 वर्षानंतर मी आज इकडे आलो आहे. तर मला प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक पैशाची किंमत आहे. सो असं मला वाटते. कारण मी इथं ट्रॅव्हल करतो, बाकीचे खूप जण पण ट्रॅव्हल करत आहेत पुढे. तर हा त्रास नाही झाला पाहिजे. सो याच्यासाठी मी कंप्लेंट लॉक करणार आहे. अजून तो आला नाही आहे. जर तो आला, जर मला दिसला तर मी करेल. चाय पण बघितली ना तुम्ही, 10 रुपयाची चाय त्याने 20 रुपयाला दिली. ते पण IRCTचा कप पण नाही, जो नॉर्मल असतो 5 रुपयाला, 2 रुपयाला कप त्याच्यात दिली. सो या प्रवासात होतात ह्या गोष्टी. पैसे लोक लई पैसे घेतात बाई. दुपारचे वाजले 6 आणि आपण येऊन पोचले कोटा रेल्वे स्टेशनला. राजस्थानचं सर्वात मोठं रेल्वे स्टेशन. सध्या बघा कंस्ट्रक्शन चाललंय कसल्या मोठ्या पद्धतीने. आणि संपूर्ण हे बनणार आहे काही दिवसात. खूप मोठं रेल्वे स्टेशन जसं गोमतीनगरचं बनलं आहे. आणि बाई बात ही अलग आहे सर जगह. बघा आणखीन हो, फूडचं खूप त्रास होईल तुम्हाला या ट्रेनमध्ये. कारण फूड लवकर येणार नाहीत. तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता झोमॅटो वगैरून. किंवा स्टेशनवरच्या बाहेर उतरून इकडचं काही लोकल घेऊ शकता. 2-2, 3-3 तासांनी पाण्याची बॉटल म्हणा, काही म्हणा. सो साईड पेंट्री असल्यामुळे त्यामुळे हा प्रॉब्लेम होईल तुम्हाला.
स्टेशनचं नाव आहे केशवराव पाटण. सो असे काही छोटे छोटे स्मॉल रेल्वे स्टेशन आहे, त्यामुळे मी कवर करत नाही आहे. आणि ही गाडी अगदीच खूप छोटे छोटे स्टॉप घेत जाते. तर आत्ताच कोटा गेला होता. कोटा गेल्याच्यानंतर जस्ट एक 10 मिनिटानंतरच हा स्टॉप आलेला आहे आणि तुम्ही बघताय. आणि या स्टेशनचे कामं चालू आहेत. आता ही पहिल्यापासून ट्रेन चालते, त्यामुळे ही 72 रेल्वे स्टेशन घेते. सो मी सेकंड AC मध्ये येण्याचं कारण माझा हाच होता की थोडंसं मी जास्त टाईम घालू शकेल. पहिल्यांदा चाललो आहे, त्याच्यासाठी मी 31.5 तासाची जर्नी सेकंड AC मधून करतो. तो कारण होता. नाहीतर मी जे आपल्या लोकमान्य टिळकवरून जाते त्या ट्रेनने किंवा बांद्रावरून जी बुधवारी चालते त्या ट्रेनने येणार होतो. पण ठीक आहे, फर्स्ट टाईम आहे तर खूप भारी पण वाटतंय. आणि हे बघा किती छान आत्ताचं वातावरण झालेलं आहे, एकदम सॉर्टेड आहे. कॉफी मिलेगा, ताजा गरम कॉफी आ गया कॉफी. हे मागवलं होतं मी झोमॅटोमधून जेवण, जे की अगदी सोपं आहे जेवण मागवणं. फक्त तुम्हाला तुमचा PNR नंबर ॲड करायचा आहे स्विगी झोमॅटोमध्ये आणि तुमचं फूड तुमच्या सीट जवळ येईल. सो इथून पाण्याची बॉटल घेतो. आलं जेवण जे की ज्याच्यामध्ये राईस आहे, डाळ, भाजी आणि ह्या 2 चपात्या आहेत वाटतं त्याच्यासोबत, जे की मला पडलं होतं 200 रुपये. आणि ह्याच्यामध्ये पण मी 2 वेगळ्या चपात्या मागवल्यात आणि ही शेवभाजी आहे. सो हे टोटल मला पडलं होतं काही 400चं आणि डिस्काउंट पकडून एकूण मला द्यावे लागले 280 रुपयाने. एकदम चवदार आणि एकदम चवदार जेवण. आणि 2 पाण्याच्या बॉटल घेतल्या मी. बाकी गाडीमध्ये बोलू, गाडीमध्ये तुम्हाला कुठल्या पण प्रकाराचं फूड फॅसिलिटी एवढी भेटणार नाही. जे लोकल साईड वेंडर आहे तेच येतील आणि पाण्याचं किंवा फूडचा इश्यू होईल. ही मी नेहमी राजस्थान साईडला आलो ना तर ही शेवभाजी मागवतो. सेम आपल्या महाराष्ट्रासारखं लागते, खूप खूप शानदार चव आहे. तर ही शेवची भाजी आणि ही राईस प्लेट मागवली होती आणि बाकी ही रोटी वगैरे. तर एक अतिउत्तम जेवण. सो चला मंडळी, जेवण ते झालं आहे, सर्व काही व्यवस्थित ऑन टॉप टायमामध्ये. 9:30 वाजता जेवण आलं होतं माझं. आणि ज्या रेस्टॉरंटमधून मी जेवण मागवलं होतं त्याचे स्क्रीन लावतोय. अतिउत्तम जेवण होतं, भाजीपासून ते सर्व काही जेवण एकदम छान होतं. सो उद्या सकाळी भेटूया आपण डायरेक्ट हरिद्वारमध्ये. सो तोपर्यंत सर्वांना शुभरात्र. नमस्कार मंडळी, सुप्रभात, हर हर महादेव, गुड मॉर्निंग. आपण पोचलो आहोत रोकडीमध्ये. सेकंडला स्टेशन आहे आणि दिवस 3रा. मस्तपैकी फ्रेश झालोय. सकाळचे वाजले 7. 1 तासात आपली ट्रेन येणार आहे. 1 तासात आपलं स्टेशन येणार आहे. आणि हे तुमच्या समोर आहे रोकडी. ऑलमोस्ट उत्तराखंडमध्ये आपण आलो आहोत, देवभूमी उत्तराखंड. सो थोड्याच वेळात भेटतो तुम्हाला, साधारणतः 1.5 तासात हरिद्वारमध्ये. रोकडीनंतर सिंगल ट्रॅक होऊन जातो हरिद्वारपर्यंत. त्यासाठी आय थिंक समोरून क्रॉसिंग त्यासाठी थांबले. अर्धा तास झालाय गाडी थांबून. सो हे बघा, ही होती क्रॉसिंग. कारण सिंगल ट्रॅक असल्यामुळे थांबावं लागतं गाडी. न्यू दिल्ली जनशताब्दी.
चला बाय, वेलकम टू हरिद्वार. हरिद्वारमध्ये पोचलो आहे ऑन टाईम. 31.5 तासाची जर्नी झाली आहे माझी मुंबईपासून. आणि परत एकदा सांगतो, ह्या ट्रेननी थोडं विचार करून आलात तर या. बाकीच्या जे आपल्या मुंबईवरून 2 ट्रेन चालतात त्या ट्रेननी या, त्या ट्रेन बेस्ट आहेत. ही जरा लॉंग टाईम घेते, 31.5 तास घेते. आणि जी LTD वरून चालते फुल्ली AC ट्रेन ती फक्त 27 तास घेते. आणि जी बांद्रावरून फक्त बुधवारी चालते ती पण फक्त 26 तास घेते. सो ऑल गुड, व्यवस्थित झालं आहे. आणि आता निघतो बाहेर आणि आजचा दिवस इकडे थांबणार आहे. काय काय होणार, काय काय नाही होणार, किती बजेट असेल, काय असेल, केदारनाथ, बद्रीनाथ, सर्व काही. सो आता बाहेर निघतोय. ऑन टाईम गाडी आलेली आहे. जय बाबा केदार, जय बाबा बद्री विशाल, हर हर महादेव. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. वेलकम टू देवभूमी उत्तराखंड. हरिद्वारमध्ये आपण आलो आहोत. 31 तासाचा प्रवास होता माझा, जो मी मुंबईवरून चालू केला होता. एकदम बेस्ट प्रवास झाला आहे आणि येऊन पोचलो इकडे. 2026चा हा पहिला व्हिडिओ असेल माझा कदाचित मुंबईवरून. जर आपण येणाऱ्या दिवसामध्ये प्लॅन करता आहेत बाबा केदार व बाबा बद्रीनाथचे दर्शन करण्यासाठी, ते पूर्ण सिरीज तुमच्यासाठी मी ऑर्गनाईज करतो आहे की तुम्ही किती कमी पैशामध्ये करू शकता. सो तुम्ही मुंबईवरून हरिद्वारला फक्त 750 रुपयामध्ये येऊ शकता. ते कसे, त्यासाठी तुम्हाला स्लीपर क्लासनी यावं लागेल. त्याच्या पूर्ण डिटेल देतोय मी. सो आता चला निघतो मी स्टेशनच्या बाहेर. आणि इकडे राहण्याचं काय, इकडे तुम्ही एका दिवसात हरिद्वार कसे फिरू शकता आणि नंतर पुढे बुकिंग कसे करू शकता, सर्व काही सांगतो. आता तुम्हाला भेटतो मी स्टेशनच्या बाहेर. हर हर महादेव. तो ट्रेन तुम्हाला आहे ना प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती सोडेल इकडे. आणि मी ह्याच ट्रेनने आलो होतो. आणि इकडून इलेक्ट्रिक शिड्या आहेत. आपण याच्यावर आता वरती जाऊया आणि स्टेशनच्या तुम्हाला मी बाहेर भेटतो. व्हिडिओज बघा, एवढंच बोलेल मी. मराठीमध्ये बनवले, नंतर परत बोलू नका की तू काय हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतो. हिंदीचे व्हिडिओ, मराठीचे व्हिडिओ तुम्ही बघत नाही, त्यामुळे मला हिंदीचे व्हिडिओ बनवावे लागतात. तो हे आहे हरिद्वारचं रेल्वे स्टेशन, जे की तुम्हाला वरतून दिसेल. इकडे मनसा देवी आणि चंडी देवीचं पण 2 शक्तिपीठ आहे, त्यांचे पण दर्शन घेऊया आपण. ओके, सो हे बघा, इथं आहे हरिद्वार. आता हीच ट्रेन, आता ज्या ट्रेननी मी आलो ना तीच ट्रेन इकडून दुपारी 1:30 वाजता निघते मुंबईकरता परत. सो सगळेजण आलेत भरपूर. वेलकम टू देवभूमी उत्तराखंड मंडळी. आपल्या सर्वांचे स्वागत आहेत. स्टेशनच्या मी बाहेर आलो आहे आणि आता इथून काही व्हिडिओ मला कॅप्चर करायचे आहेत. ओके, तो आहे रेल्वे स्टेशन. आणि इकडे कॅन्टीनसुद्धा उघडली आहे, जो रेल्वेचा कोच असतो त्याचा. पठाणकोटमध्ये होतं तसं. आणि फायनली बाबांचे दर्शन घ्या आधी. हर हर महादेव. एक इकडे मूर्ती भेटते आणि ती व्हाईटवाली, ती तिकडे जाऊ. आणि हाय गाईज. आणि हरिद्वारचं रेल्वे स्टेशन. सो हा व्लॉग जो होता मुंबईपासून हरिद्वारचा, तो इकडे एंड करतो आहे. पुढच्या सिरीजमध्ये भेटतो, जे मी परत अगेन हिंदीमध्ये चालू करणार आहे. यासाठी कंटिन्यू राहा, एवढंच बोलेल. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. आणि असे जर तुम्हाला कमी बजेटमध्ये नेणारे चांगले चांगले कॉन्टेंट हवे असतील तर प्लीज आपल्या पेजला आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, इतरांना मदत करा. टाटा, बाय बाय, भेटूया लवकर.